ठेचे तर भरपूर खाल्ला असाल. तुम्ही कधी हिरव्या वाटाण्याचा ठेचा खाल्ला आहे का? हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे हिरव्या वाटाण्याचं ठेचा. मी इथे कच्चे वाटाणे घेतलेले आहेत. तुम्ही बॉईल करूनसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर मी इथे ठेचा बनवलेला आहे. आपला नॉर्मल मिरची, लसूण, त्याचबरोबर शेंगदाणे आणि मीठ आणि भरपूर प्रमाणात मिरची घेऊन छान असा झणझणीत ठेचा बनवलेला आहे. त्यामध्ये शेंगदाणेसुद्धा रोस्टेड टाकलेले होते. तर आपल्याला हे सर्व इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहे. कांदासुद्धा मी चॉपरमध्ये चॉप्ड करून घेतलेला आहे. सेम चॉपरमध्ये आपल्याला जे मटार आहेत ते चॉप्ड करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपले मटार चॉप्ड करून झालेले आहेत. त्याचबरोबर आता एका पॅनमध्ये अगदी थोडंसं चम्मचभर इतकं तेल घेऊन, इथे मी शेंगदाण्याचं तेल यूज केलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर इथे त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेते. कांदा आपल्याला थोडाफार सॉफ्ट आणि ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. मीठ टाकून घ्या, म्हणजे कांदा जो आहे तो लवकर सॉफ्ट होईल. आणि आपण तेल कमी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे लागत तर नाही आहे हे चेक करून घ्या. मध्ये मध्ये चम्मचने हलवा, जेणेकरून आपला कांदा जो आहे तो चिकटणार नाही. थोडंच जर तुम्हाला वाटत असेल तर पाणी टाका. त्यामध्ये नंतर आपल्याला ठेचा घ्यायचा आहे. ठेचा टाकून घ्यायचा आहे. ठेच्यामध्ये काळ्या मिरच्या वापरलेल्या होत्या, त्याच्यामुळे थोडंसं कलर कमी आला आहे आणि तिखट स्पायसी जास्त झाले आहेत. तर त्यानंतर आपल्याला मटार जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे. झाकण ठेवून अगदी 4 ते 5 मिनटं वाफवायचं आहे. जर तुम्ही बॉइल्ड मटार घेताय तर गरजच नाही आहे जास्त फ्राय करायची, शिजवायची. आणि मी सुद्धा फ्रोझन मटार यूज केलेली होती, ते पण वाफेवर अगदी 2 मिनटात तयार होते. म्हणून मी इथे अगदी 2 मिनटं झाकण ठेवून थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वाफवून 2 मिनटं शिजवून घेतलेलं आहे. जर तुम्ही फ्रेश आत्ताचे मटार घेत असाल तर तुम्हाला जास्त शिजवायला लागेल, म्हणून तुम्ही जरा बॉइल्ड करूनच घ्या, म्हणजे 50% शिजवून घ्या, म्हणजे लवकर होईल. तर अशा पद्धतीने लिंबू टाकून घ्यायचा आहे आणि छान भन्नाट असा आपला ग्रीन मटार ठेचा जो आहे तो रेडी झालेला आहे. छान असं आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकणार आहोत आणि लिंबाचं प्रमाण जरा जास्त प्रमाणात टाका, मीठ आणि लिंबू, म्हणजे त्याची टेस्ट आहे ती खूप एकदम भन्नाट लागते. भाकरी, चपाती, पोळी सर्व बरोबर अगदी उत्तम कॉम्बिनेशन आहे. तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा 1 आठवडा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. बाय. पुन्हा भेटूया आपण अशा छान हेल्दी डिलिशियस रेसिपीमध्ये. बाय.